पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील फळ विक्रेता आनंद नथू भोई वय वर्ष 32 याचा उष्माघाताने मृत्यू झालाय। भरूणात काकडी विक्री करणारा आनंद भोई याने दिवसभर डोक्यावर काहीच घेतलं नव्हतं म्हणून मृत्यू झाला। यावेळी काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी तात्काळ ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन मयताच्या नातेवाईकांचे सांत्वन केले। मयत हा घरातील कर्ता पुरुष होता, त्यामुळे शासनाने तातडीने भोई कुटुंबाला मदत करावी अशी मागणी काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी केली आहे। मयताच विधवा आई, पत्नी, 3 वर्षांची मुलगी आहे। पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये काकडी विक्रेता आहे आनंद नथू भोई। हा वय वर्ष 34 वयाचा मुलगा आहे, तरुण युवक। त्याची लहान मुलगी आहे आणि त्याच्या पत्नी, त्याची आई त्याच्यावर त्या परिवारावर डिपेंड आहेत, तो पूर्ण परिवार। आणि तो काकडी दिवसभर विकत असताना काल तो उष्माघाताचा सनस्ट्रोक बसल्यामुळे गेलेला आहे। वाढतं तापमानामुळे लोकांचा हा भयानक प्रकार चालू आलेला आहे आणि म्हणून माझी सगळ्यांना आव्हान आहे या निमित्ताने की सगळ्यांनी 12 ते 3-4 वाजेपर्यंत 3 वाजेपर्यंत दरम्यान जो जिल्हाधिकारीपासून माननीय जिल्हाधिकारी म्हणतायत सगळ्यांनी सांगितल्यानंतर देखील आपण जर ऐकत नसाल तर त्यामुळे खूप मोठी दुर्घटना आपल्याला घडू शकते। म्हणून सगळ्यांनी एक विनंती आहे की या दरम्यान आपण स्वतःची काळजी घ्या, डोक्यावर काहीतरी घ्या, पाणी भरपूर पाणी प्या, सुती कपडे वापरा, अशा पद्धतीने आपण करावं असं मी आव्हान करतो। कारण की उष्माघाताची पेशंट आता सस्पेक्टेड वाढत आहेत आणि ते कळताना चक्कर येणे, उलट्या होणे, ताप येणे, ह्या गोष्टी काही लोकांना बॉडी ड्राय होणे या गोष्टी घडत आहेत। मग सगळ्यांना मी आव्हान करतो की आपण आनंद नथू भोई याच्यासारखे अनेक लोकांना देखील यांनी त्याचा मृत्यूचा संदेशच तो देऊन गेला जणू काय की यानंतरच्या माझ्या बाकीच्या लोकांनी काळजी घ्या। सगळ्यांना आव्हान करतो की आपण स्वतःची काळजी। नमस्कार, मी डॉक्टर विजय वसंतराव पाटील, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय पाचोरा। आपल्या समोर उन्हामध्ये घ्यावयाची काळजी यासाठी जनजागृतीपर एक संदेश घेऊन आलेलो आहे। आजकाल आपल्या परिसरात पाचोरा जळगाव भागामध्ये उन्हाचं टेम्परेचर हे 42 ते 45 डिग्रीच्या घरात गेलेलं असून टेम्परेचरमध्ये अचानक झालेल्या या वाढीमुळे होणारे बरेचसे दुष्परिणाम आता सध्या आढळून येत आहे। याच्यामध्ये उष्माघाताचं प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे। काही रुग्ण हे उष्माघाता सदृश्य असे लक्षणे घेऊन आपल्या रुग्णालयात येत असतात। यावेळेस आपण सांगू इच्छितो की उन्हाच्या वेळेस म्हणजेच दुपारी 12 ते 4च्या वेळेस आपण घराच्या बाहेर पडणं टाळावे। अत्यावश्यक असल्यास तरच कामासाठी घराच्या बाहेर जावे। जात असताना सर्व नागरिकांनी डोक्यावर टोपी, रुमाल, डोळ्यावरती गॉगल वापरणं गरजेचं आहे। तसेच सैल सुती कपडे अंगावर घालावे, हलक्या रंगाचे कपडे अंगावर घालावे आणि या वेळेमध्ये पाण्याचं प्रमाण शरीरात कमी होऊ नये याच्यासाठी सतत त्याने पाणी पिणं गरजेचं आहे। तसेच तुम्ही लिंबू सरबत किंवा ORS सारखे जी पावडर असतात यांची पाणी घेणं गरजेचं आहे आणि शरीरावरती जास्तीत जास्त झाकण्याचा प्रयत्न करा जेणेकरून एक्सपोजर होणार नाही आणि अशा पद्धतीने तुम्ही स्वतःला उन्हापासून वाचवा। आणि जर काही गरज भासल्यास तुम्ही ग्रामीण रुग्णालय पाचोरा येथे संपर्क साधावा। उष्माघाताच्या वेगवेगळे लक्षणं असतात, याचे लक्षणं हे काही प्रमाणात जसं चक्कर येणं, उलटी होणं, ताप येणं, घाम न येणं अशा गोष्टी असतात। अशा गोष्टी काही आढळल्यास तर तुम्ही ग्रामीण रुग्णालय पाचोरा येथे संपर्क साधावा। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।